A play. Part first, scene first. A king's court. The court awaits the arrival of the king. Two guards are standing front right of the stage. First guard to the second guard, be alert. The king is about to arrive. Second guard, who wants to be alert? Life seems like one long sleep in this land. I am at ease all day, though I am guard. First guard, how boring. I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकरीला सावध राहा, राजा येणार आहे असे सांगतो. त्यावर दुसरा पहारेकरी म्हणतो की मला सतर्क होण्याची इच्छा नाही आहे, कारण या देशामध्ये मी आरामात राहतो. या देशामध्ये राहणं म्हणजे एक लांब झोप घेण्यासारखं आहे. त्यावर पहिला गट त्याला म्हणतो की खरोखर खूप कंटाळवाणा दिवस जातो. मला आश्चर्य वाटते की आज कोर्टामध्ये काहीतरी मनोरंजक घडेल आणि वातावरण चैतन्यशील करेल. Second guy, I would be equally happy if there was none. Enter the disciple looking around. The first guard, halt. Are you a stranger? Give your identity. Disciple, you are right. I am a visitor here. The disciple of wise sage from the Ghangor forest, which lies to the east of your kingdom. दुसरा गाठ, तेथे काही घडले नाही तरी मला तितकाच आनंद होईल असे तो म्हणतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आजूबाजूला इकडे तिकडे पाहत येणारा एक साधूचा शिष्य प्रवेश करतो. पहिला गाठ त्याला म्हणतो, थांब, आपण एक अनोळखी दिसत आहात, तू तुझी ओळख दे, तू कोण आहेस? त्यावर शिष्य म्हणतो, तुम्ही बरोबर ओळखलात, मी इथे भेट देणारा एक शिष्य आहे. मी अनोळखी आहे, नवीन या राज्यात आलो आहे. तुमच्या राज्याच्या पूर्वेस जे घनघोर जंगल आहे त्या ठिकाणी एक ज्ञानी साधू राहतात, ऋषी राहतात, त्यांचा मी शिष्य आहे अशी ओळख तो स्वतःची करून देतो. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? डिसायपल, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी and the great king Chaupat. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complaints. पहिला गाड, तू इथे कशासाठी आला आहेस? तुझे काय काम ते सांग. त्यावर शिष्य म्हणतो, अंधेर नगरी आणि महान राजा याबद्दल मी फार ऐकलं आहे, फार आश्चर्यकारक कथा ऐकल्या आहेत. मी या गोष्टीवर विशेषतः प्रभावित झालो आहे. आणि ती गोष्ट म्हणजे की बाजारातील सर्व वस्तू एकाच किमतीला मिळतात, एकाच किमतीला त्या विकल्या जातात, त्यामध्ये अजिबात गुंतागुंत नसते. First guard, you have heard right. In our land you can buy the most rich and delectable sweets for the same price as an equal measure of vegetables. Take taksir bhaji, taksir khaja. I am quite happy about it. It makes life easy. Disciple, so it should. It would be a good idea to settle in a land. But first, I would like to attend the court today, and I want to pay my respects to the mighty King Chaupat. पहिला गाठ, तुम्ही ऐकले आहे ते सत्य आहे. आमच्या राज्यामध्ये आपण सर्वात उच्च दर्जाची चविष्ट मिठाई आणि भाजीपाला एक समान किमतीला मिळते. ते तुम्ही खरेदी करू शकता आणि म्हणूनच त्यासाठी टकसेर भाजी, टकसेर खाजा म्हणजेच असे शासन की ज्या ठिकाणी कोणताही प्रतिबंध नाही, सर्व समान आहेत, हे ऐकून मी या ठिकाणी आलो आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. अशामुळे जीवन सुखकर आणि सोपे बनते. त्यावर शिष्य म्हणतो, जर असे असेल तर या देशात, या राज्यामध्ये स्थायिक होण्यासाठी मला यावं लागेल, ही चांगली कल्पना आहे. परंतु प्रथम आज मी कोर्टात हजर राहू इच्छितो आणि पराक्रमी राजाचा आदर करतो. त्यासाठी तो आदर दर्शवण्यासाठी मी या ठिकाणी आज थांबत आहे. सेकंड गार्ड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. Loud voice from the backstage, here you people, here comes the most noble, most
river, most gracious, most learned king, Chaupat of this vast kingdom. Make a way for the king. Both the royal monarch, King Chaupat arrives to the fanfare of bugles and drums and takes his place on the throne. द्वितीय रक्षक त्या शिष्याला सांगतो की ही जी लोक उभी आहेत त्या रांगेत तू उभा राहा आणि तुला राजाचा मुजरा करायचा असेल तू मुजरा कर आणि आदर दर्शव. मागच्या टप्प्यातून एक मोठा आवाज ऐकायला येतो, ऐका लोकांनो, या विशाल राज्याचा सर्वात महान, सर्वात प्रतिष्ठित, सर्वात दयाळू, सर्वात विद्वान राजा चौपट येत आहे. राजासाठी मार्ग मोकळा करा, सम्राटाला नमन करा. राजा चौपट तेथे येतो. तुतारी ढोल वाजू लागतात. तो सिंहासनावरती त्याचे स्थान घेतो आणि न्यायालय सुरू होऊ द्या असे सांगतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी चौथा गार्ड मेसेंजर त्या ठिकाणी येतो. पहिली तक्रार आहे असे म्हणतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक चोर पुढे धावत धावत येतो. मोठ्याने रडून ओरडू लागतो, न्याय, अरे सर्वात महान राजा, मला न्याय पाहिजे. त्यावर राजा म्हणतो, काय तुझी तक्रार आहे ते सांग. Thief, in this great land of Andirnagari, my friend, I have been truly hard-working, honest thieves. All these years we have been true our profession, and what is our reward? Last night, with a great effort, we made a hole in the wall of a merchant house. When all his family were away, my friend peered through the hole into the house when suddenly the wall collapsed. Wails louder, and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O king, it's the me chance fault for living a house with such weak walls. चोर आपले म्हणणे सांगतो की अंधेर नगरीच्या या महान देशात मी आणि माझा मित्र खरोखर कष्टकरी प्रामाणिक चोर आहे. ही सर्व वर्ष आम्ही आमच्या व्यवसायाची एकनिष्ठ आहोत आणि त्याचे बक्षीस म्हणून आम्हाला काय मिळाले तर काल रात्री व्यापाराच्या घर आम्ही फोडले. माझा मित्र त्या होलातनं घराच्या छिद्रातनं डोकावून पाहतो. तेवढ्यात घराची भिंत कोसळते आणि माझा मित्र त्या ठिकाणी मरण पावतो. माझा एकुलता एक मित्र, माझा पार्टनर, मी आता भागीदार गमावला आहे. तर राजा काय करावं? यासाठी जी भिंत त्याची कमकुवत आहे त्या घरात त्या व्यापाराला तुम्ही फासावर द्यावे अशी मी विनंती करतो. राजा म्हणतो, व्यापाऱ्याला ह्याच वेळी आणा, आयुष्याबद्दल त्याचा जीव घेऊ. व्यापाऱ्याला फाशी दिलीच पाहिजे. तिसरा गार्ड तिथून निघून जातो आणि येताना त्या व्यापाऱ्याला घेऊन येतो. व्यापारी राजासमोर दयेची भीक मागतो. हे महान राजा, मी या कुशल चोराला जीवे मारण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यात माझी चूक नाही. माझे घर मी अलीकडेच बांधले आहे. माझ्या घराची भिंत कोसळली, त्यात माझा दोष नाही. तो दोष आहे विटकाम करणाऱ्या, बांधकाम करणाऱ्या त्या माणसाचा, ज्याने लापरवाईने, बेपरवाईने अशी कमकुवत भिंत बांधली. किंग, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर अ लाईफ. The merchant must be hanged. Third guard leaves and return with the merchant who bows the king. Merchant, mercy, O noble king. I had no intention of killing this skilled professional. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. It is the fault of bricklayer who carelessly built such a weak wall. King, bring the careless bricklayer immediately. He must be hanged to his fault. Second guard leaves, returns with the bricklayer. Bricklayer, O most kind and king, kneeling to the king, have a mercy. I beg you, don't send me to the gallows. I agree that I built that wall which collapsed and killed a man, but it was due to my carelessness. The mortar which I used to lay the bricks was very poor quality. There was too much of water mixed in it. It is entirely the mortar maker's fault.
King, summon the mortar maker at once. He must pay with his life for his thoughtlessness. First guard exits and return with the mortar maker, who rushes and throws himself before the king. राजा निष्काळजी विटकाम बांधकाम करणाऱ्याला, त्या गवंड्याला त्या ठिकाणी ताबडतोब आणा, त्याला फासावर लटकवलेच पाहिजे. त्यात दुसरा गार्ड त्या गवंड्याला घेऊन येतो. गवंडी येता येताच राजासमोर आपल्या गुडघ्यावर बसतो आणि राजाला विनंती करतो की मला फासावर देऊ नका. ही माझी चूक नाही. भिंत कोसळली, एक माणूस ठार झाला, पण त्या माझ्या निष्काळजीपणामुळे नाही. तर विटा लावण्यासाठी जे मिश्रण वापरले ते खराब होते, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यात मिसळलेल्या पाण्याचे प्रमाण जास्त होते. यामध्ये त्या मिश्रण तयार करणाऱ्याची चूक आहे, त्याला शिक्षा द्या. त्यावर राजा लगेच तयार होतो. राजा म्हणतो, एकदाच त्या मिश्रण तयार करायला बोलवा. त्याने केलंच पाहिजे. त्याच्या अविचारीपणामुळे एका जीवाची किंमत आपल्याला मोजावी लागली आहे. त्याबरोबर पहिला गार्ड बाहेर पडतो. परत तो धावत येतो आणि त्या मिश्रण तयार करणाऱ्याला पकडून आणतो. Mortar maker, wailing loudly, "Forgive me, O merciful king, please do not hang me to death. I have a wife and 2 young children. Who will look after them?" King, your carelessness has a cost a life. You must pay with your life. Mortar maker, no, 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 no. My royal lord, I am not to be blamed. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinary large mouth. So, excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for the making such a useless pot. मिश्रण तयार करणारा त्या ठिकाणी होतो. मोठ्याने रडून ओरडून, मला क्षमा करा दयाळू राजा, मला क्षमा करा, मला मृत्यूदंड देऊ नका, कारण माझी पत्नी आणि 2 मुलं आहेत. मी मेल्यानंतर त्याची काळजी कोण घेईल? त्यावर राजा म्हणतो, तुझ्याच या निष्काळजीपणामुळे लोकांचा जीव गमावला आहे. त्यावर तो मिश्रण तयार करणारा म्हणतो, नाही 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 महान राजा, त्यात माझी चूक नाही. या मिश्रणामध्ये पाणी मिसळण्यासाठी जे भांडे वापरले आहे त्या भांड्याचा दोष आहे. त्या भांड्याचे तोंड फारच मोठे होते, त्यामुळे त्या मिश्रणामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी मिसळले गेले. दयेची याचना करत ते भांडे बनवणारा जो कुंभार आहे तो त्याचा दोष आहे, त्याला पकडावे असे तो सांगतो. किंग, let the potter be brought here at once. He must be executed for molding such a useless pot. Fourth guard leaves and re-enters with the pot. Potter, cowering before the king, Your Majesty, show mercy to this humble potter. I agree the pot I made and sold to the mortar maker was a defective one, but I am not guilty. As I was boarding that pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. It was the moneylender's daughter. She distracted me just as I was shaping the mouth, and it became too wide. कुंभाराला दरबारात आल्यानंतर त्याने या घटनेमागे त्याचा दोष नसल्याचे सांगितले. हा सर्व सावकाराच्या मुलीचा दोष आहे असे त्याने सांगितले. कारण भांडे तयार करताना तिच्या पैंजणाचा आवाज ऐकून त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्यामुळे ते भांडे खराब झाले असे कुंभार स्पष्टीकरण देतो. किंग, ब्रिंग द मनीलँडर्स डॉटर हियर दिस व्हेरी इन्स्टंट. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज for disturbing the poor potter at work. First guard leaves and enters with the moneylender and his daughter. Moneylender, in desperate voice, "O just king, spare my daughter. She is only child to be wedded next Monday." त्यानंतर सावकार आणि त्याची मुलगी दरबारात हजर होतात. त्यावरती सावकार म्हणतो की माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि त्यामुळे माझी एकुलती एक मुलगी आहे, तिला फासावर देऊ नका, तिला शिक्षा करू नका. डॉटर, ओ
Do not fret, father, the king will not hang me. To the king, your most esteemed highness, I rarely step outside the threshold of my home. But as my father said, I am being married next week. My jewelry is not ready. I had to go to the goldsmith shop and urge him to work faster and over my ornaments on time. The potter shop is on the way. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered ornaments on time, I would not have been forced to go past the potter shop. King then sent for the goldsmith, and without any delay he must be hanged. सावकाराची मुलगी राजाला सांगते की ती तर घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही, पण लग्नाला एक आठवडा राहिला तरी सोनाराने दागिने लवकर बनवले नाही आणि त्यामुळे ते लवकर बनव हे सांगण्यासाठी ती घराच्या बाहेर पडली. आणि त्यामुळे ती घराच्या बाहेर पडत असताना त्या कुंभाराच्या हातातनं ते जे पाण्याचं भांडं आहे ते चुकीचं बनवलं गेलं. ह्यामध्ये त्या सोनाराची चूक आहे, त्याला शिक्षा मिळावी असं तिने राजाला सांगितलं.